आज मस्त उकडीच्या मोदकांचा बेत केलेला होता. तर काल अमावस्या झाली, खूप सारे नारळ देवाला फोडलेले होते. तेच होते. म्हटलं चला सगळ्यांना मोदक आवडतात म्हणून तेच बनवायला घेतलेत. मुलांच्या टिफिनसाठी होतील आणि घरी खायला देखील म्हणून मी लवकरच बनवायला घेतलेले होते. मी मोदक फ्राय केलेले असो किंवा उकडून घेतलेले दोन्ही देखील खायला एकदम टेस्टी लागतात आणि गरम गरम खायला तर काही विषयच नाही, एकदम भारी. आणि सोबतच मी मसूरची भाजी आणि चपाती देखील बनवलेली होती. आज भाजी देखील एकदम भारी झालेली होती, टेस्टी. आणि दुपारच्या जेवणाची पण तयारी करून घेतली. मी बाजरीची भाकरी बनवायला घेतली. बाजरीचं पीठ खूप दिवस झाले की ते कडू लागायला लागतं, म्हणून आम्हाला हे बाजरीचं पीठ पटापट संपवून टाकायचं आहे. त्यानंतर आज माझ्या दिरांचा वाढदिवस होता म्हणून आम्ही सगळे मंदिरात आलेलो होतो. तर या मंदिरात प्रथा आहे की ते धुवूनच मंदिराच्या आतमध्ये जायचं आणि तर शनिवारी खूप जास्त गर्दी असते. आणि आमच्या अन्वी मॅडम कुठे पण जाऊ द्या, तिची एनर्जी एकदम हाय असते. किती पण वेळ झाला तर ती बिलकुल कंटाळत नाही, एकदम फ्रेश दिसत असते. आणि ताई म्हटलं चल इथं छान वातावरण आहे, झाडं देखील खूप मोठी मोठी आहेत, थोडेफार फोटोज काढूयात. म्हणून आम्ही दोघींनी मस्त थोडेफार फोटोज काढले. त्यानंतर घरी आलो तर नीलच्या स्कूलमधून आल्या आल्या चाललेलं होतं झेंडा बनवायचं काम, आणि त्याने खूप मस्त असा झेंडा बनवलेला होता. आणि इथं अन्वीचं देखील त्याच्यामध्ये मध्ये करणं चाललेलं होतं. त्याचे क्रेयॉन्स देखील तिला हवे होते, तर दोघांची भांडणं चाललेली. तर आज बर्थडे स्पेशल आमच्याकडे मस्त समोसांचा, सोबतच 2 चटण्या बनवलेल्या होत्या, एक कोथिंबीर आणि पुदिन्याची आणि दुसरी म्हणजे चिंचेची चटणी. माझ्या या परीने खूप छान अशी चपाती लाटलेली होती, बघा तुम्ही, दाखवते देखील तुम्हाला ती. तर चला आजचा व्लॉग एवढाच होता, भेटूयात परत, बाय.